हे महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत आपले देवेंद्र फडणवीस यांचं प्रथम आपण अभिनंदन करू। अभिनंदन कशासाठी की जर समजा एखाद्या आमदाराने किंवा कुणी एखाद्या सर्वसामान्य माणसाने जर त्यांच्याकडं काही तक्रार केली आणि त्यामध्ये इतर कुणीही त्यावर आक्षेप घेतला तरीही त्या आक्षेपाला ते न जुमानता हे डायरेक्ट चौकशीचे आदेश हे आपले मुख्यमंत्री देतात। म्हणजे या मुख्यमंत्र्याचं कौतुक करणं सर्वात भाग आहे। आता त्याचं कारण असं की शनी जे महाराज आहेत ते कुणालाही छप्पर फाडके देते। तर शनी महाराजांची कृपा जर झाली तर त्या माणसाला भरपूर मिळतं, परंतु शनी महाराजांची जर वक्रदृष्टी झाली आणि 7.5 जर आली तर मात्र ते कोणाला सोडित नाहीत आणि सज्जनपणाच्या विरुद्ध हे शनी महाराज प्रत्येकाला शिक्षा करतात। तर शनी महाराजांच्या संदर्भामध्ये देवस्थान ट्रस्टच्या लोकांनी काही घोटाळे केले, कितीचे कोट्यवधी रुपयाचे, आणि ते घोटाळे आता या फडणवीस साहेबांनी ते घोटाळे एक मान्य करून त्यांचं मंडळाचे बरखास्त करण्याची घोषणा त्यांनी केली। त्यानंतर आता हे विश्वस्त जे आहेत ट्रस्टी त्यांची अपसंपदेची चौकशी केली जाईल, त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले जाईल, देवाच्या नावाने भ्रष्टाचार करणाऱ्याला सोडलं जाणार नाही आहे असं एक त्यांनी सुद्धा म्हटलेलं आहे। आणि हे प्रकरण जे काढलं ते स्थानिक आमदार नेवाशाचे तर विठ्ठलराव लापले लंगे त्यांनी हे प्रकरण काढलं। तर त्यांनी काय सांगितलं, या ट्रस्टच्या विश्वस्तांनी बनावट ॲप तयार करून लाखो भक्ताकडून त्यावर पूजेसाठीच्या देणग्या स्वीकारल्या। असे 3-4 बनावट ॲप होते आणि प्रत्येक ॲपवर 3 ते 4 लाख भक्तांनी पैसे पाठवले, तरच बोगस भरतीवरही प्रकाश टाकला। आता त्याविषयीचं जे सविस्तर आहे ते आपणास सांगत आहोत। तत्पूर्वी हे पंढरपूर आणि शिर्डीच्या धर्तीवर शिंगणापूरमध्ये आता सरकारी शासकीय समिती नेमली जाणार आहे, म्हणजे या संस्थानामध्ये, आणि ती समिती कायदा तसा आपल्या विधिमंडळाने केलेला आहे आणि त्याची अंमलबजावणी लवकरच होणार आहे, हे महत्त्वाचं। तर आता हे घोटाळे कशा पद्धतीत झाले याची एक सविस्तर माहिती आपणासमोर सादर करत आहोत। आता हे कसं घडलं तर या संदर्भातली माहिती एक बघा। ह्या ट्रस्टचे जे ट्रस्टी म्हणजे विश्वस्त असतो, देवाचे विश्वस्त, पैसे घ्यायचे द्यायचे, तर या विश्वस्तांनी एक बनावट ॲप तयार केली आणि त्यातून लाखो भक्ताकडून त्यावर पूजेसाठीच्या देणग्या स्वीकारल्या की आम्ही पूजा करतो असे ॲप किती केले, 3-4च नव्हे तर बरेचसे आहेत, काही सापडले, 3-4 सापडलेत, परंतु बहुधा हे अनेक ॲप असावेत। आणि मग हे ॲप संपूर्ण जगामध्ये गेल्यानंतर प्रत्येक ॲपवर प्रत्येक जे ट्रस्ट असतील त्यांच्यावर पूजेसाठी कोणी 1000 रुपये, कोणी 5000 रुपये, कोणी 10,000 रुपये असे पाठवले। आणि मग आता प्रत्येक समजा एक जे ट्रस्ट असेल त्या प्रत्येकाला जवळजवळ 100-200 कोटी मिळत गेले पूजेच्या नावाने। आणि हा घोटाळा हे सुरेश दस्त म्हणले हा प्रत्येकाला 500 कोटीचा घोटाळा आहे, कोणी म्हणतं 1000 कोटीचा घोटाळा आहे, कोणी म्हणतं 10,000 कोटीचा घोटाळा आहे। आणि दुसरा एक त्याच्यावर आरोप केला, हे जे ट्रस्टी होते हे 8 दिवस झाले की 8 दिवसाला 10 कोटी रुपयाच्या जमिनी खरेदी करायच्या, 10 कोटी रुपयाच्या जमिनी खरेदी करायचा, कारण ते पैसे यायचे। आता यांनी काय कसं केलं आहे, आपल्या तुमच्याकडं समजा एक 10 वाहनं आहेत, तर संस्थांची आहेत 13 वाहनं। आता एका वाहनावर कशाला किती लोक लागल, एक ड्रायव्हर लागल किंवा 2 ड्रायव्हर लागतील, आणि एखादा त्याची देखभाल करायला माणूस असेल, गाडी पुसायला वगैरे, अशा पद्धतीचे 3 माणसं लागतील। आपल्या संस्थानामध्ये किती वाहनं आहेत, 13 वाहनं। मग ह्या 13 वाहनासाठी ह्या ट्रस्टनी काय केलं की 176 कर्मचारी नेमले। मग आता बघा, एका वाहनाला कमीत कमी एक 25 एका वाहनावर, म्हणजे एका वाहनाला 25 ड्रायव्हर, एका वाहनाला गाडी पुसायला 25 लोक,
म्हणजे आणि यांचा पगार किती 10,000, 20,000, 40,000, 50,000 असा पगार, आणि तो ट्रस्टच्या नावातून खात्यातून जायचा असं. आता हा जो एक प्रकार झाला, त्यानंतर दुसरा एक प्रकार झाला मध्यंतरी, की हे काही मुस्लिम भक्तांना काढलं. तर केवळ मुस्लिम भक्तांनाच नाही, नव्हतं काढलं, मुस्लिम कर्मचाऱ्यांनाच नव्हतं काढलं, तर त्यामध्ये अनेक लोक होते की त्यांना काढलं. समजा 200 पैकी 100 मुस्लिम होते आणि 100 साधारण अंदाजे दुसरे लोक होते, म्हणजे त्यांनी ते काढलं. आता हे धर्मादाय जे आयुक्त आहेत यांनी ह्या ज्या प्रकार जो होता त्याची चौकशी केली, आणि हे सगळं आलबेल आहे, फक्त हे मुसलमान जे लोक आहेत त्यांना काढलं, तेवढाच एक घोटाळा होता, बाकी दुसरं काय नाही असं सांगितलं. आणि आता हे बघा, तुम्हाला ते सगळं सांगतो. तर हे धर्मादाय आयुक्त होते, त्यांनी सर्वच पाहणी केली आणि सगळा आलबेलचा एक अहवाल सरकारकडे पाठवला, चौकशी केली, आणि सगळा म्हणजे या माणसाने पैसे खाले, म्हणजे धर्मादाय आयुक्त आहे त्यांनी पैसे खाले. कारण आता इथं रुग्णालय हे 15 खाटा आहे. 15 खाटाला 1 डॉक्टर लागन, 2 नर्स लागन, 1 पुसायला लागन, 5. पण या 15 साठी रुग्णालय विभागात त्यांनी किती सांगितले होते कर्मचारी? 327, आणि प्रत्येकाला लाख पगार. समजा किती पैसे जात असतील, आणि हे पैसे जात होते ट्रस्टीच्या खात्यात, कारण ट्रस्टीनीच बनावट नावाने हे कर्मचारी नेमलेले होते. आणि जेव्हा चौकशी जी प्रत्यक्ष केली त्यावेळेस ह्या 15 खाटामध्ये एकही रुग्ण नाही, म्हणजे ते हॉस्पिटल मोकळंच पडलं होतं, पण पगार मात्र 327 कर्मचाऱ्याचा काढला जात होता. या रुग्णालया होत्यामध्ये 15 खाटा होत्या, आणि त्यामध्ये सांगितलं होतं 80 वैद्यकीय लोक, म्हणजे 80 डॉक्टर, आणि 247 हे नर्स, फरशी पुसणारे किंवा इतर असे कर्मचारी, एकूण किती दाखवले होते, म्हणजे क्लार्क वगैरे असे, तर हे होते 247. आणि मग यांचा लाख रुपये पगार, 80,000, 50,000 हा पगार एक बोगस नावाने परत हे संचालक किंवा घ्यायचे. आणि प्रत्यक्ष काय होतं, तिथं 4 डॉक्टर होते आणि 9 कर्मचारी होते फक्त तिथं, म्हणजे ज्यावेळेस पाहणी केली त्यावेळेस. त्यानंतर हे बाग आणि हे जनावरांच्या देखण्यासाठी त्यांनी 80 कर्मचारी दाखवले. त्या गाया होत्या, त्या बाग होत्या, बाग कर्मचारी झालं. त्याच्यामध्ये ती बाग हे करायला 2 माळे असतात, 80 माळी, एक आपल्या छोट्या बागेसाठी 80 लोक. त्यानंतर दुसरं भक्त निवासात 109 खोल्या आहेत, परंतु प्रत्येक खोल्याला एक स्वच्छतेसाठी 4 माणसं, 2 माणसं, 5 माणसं असे केले. आता 109 खोल्यामध्ये 200 कर्मचारी दाखवले, आणि प्रत्यक्षात कर्मचारी एक माणूस कमीत कमी 20 खोल्या साफ करू शकतो दिवसामध्ये, 10 खोल्या साफ करू शकतो. मग 100 खोल्या करायला जास्त 10 माणसं लागतील किंवा 20 माणसं लागतील. यांनी दाखवले 20 माणसाऐवजी 200 माणसं दाखवले, प्रत्येक खोल्यासाठी एक 10-20 माणसं. कशासाठी? साफ करण्यासाठी, देखरेख करण्यासाठी. त्यानंतर त्या व्यतिरिक्त देखील 200 वेगळे कर्मचारी, साफसफाई करणारा, जिन्याची 1 पायरी पुसायला 1 माणूस, दुसरी पायरी पुसायला दुसरा माणूस, तिसरी पायरी पुसायला, अशाच्या 200 पायऱ्या पुसायला ते वेगळे माणूस दिले, कारण प्रत्येकाला 1 पायरीनुसार हे केलेलं आहे. त्यानंतर दुसरा एक महत्त्वाचा देणगी, महत्त्वाचा मुद्दा म्हणजे देणगी स्वीकारायला 8 आणि तेल विक्रीला 4 असे एकूण 12 काउंटर होते, म्हणजे ते क्लार्क नेमलेले होते. आणि प्रत्येक काउंटरवर तिथं एक माणूस प्रत्येक ठिकाणी असायचा, आणि दुसरा साधारण एखादा दुसरा पण असायचा. पण तिथं त्यांनी काय केलं, देणगी स्वीकारायला एकेका 8मध्ये 325 लोक नेमले, म्हणजे 10 लोकांऐवजी इथं 325 लोक नेमले. म्हणजे एका देणगी स्वीकारणारा 1 माणूस असला त्याच्याऐवजी 30 माणसाचा त्याचा पगार त्यांनी घेतला. म्हणजे असे तिथं 335 कर्मचारी दाखवलेले त्यांनी तिथं. हा एक प्रकार त्यांनी केला. आणि बाकीचे मग ह्या लाखो रुपये हे देणगी स्वीकारणाऱ्या लोकांना जो पगार असतो ते किती 8 लोक होते. पण
तिथं दाखवले 325 लोक आहेत ह्या विभागामध्ये, एकूण होते 12 लोक. परत लक्षात घ्या, देणगी स्वीकारायला 8 आणि तेल विक्रीला 4 असून फक्त 12 काउंटर आहे. आता 12 काउंटरला 325 लोकांचा पगार काढला त्यांनी, लाख रुपये. आणि मग ते पगार एक बनावट नावाने, बनावट खात्याने तो आपला हे ट्रस्टी घ्यायची. त्यानंतर पार्किंग जे करायचं असतं, तिथं एखादा माणूस येतो, गाडी इथं लाव तिकडं लाव, असे एका ठिकाणी पार्किंग आहे तिथं पार्किंगला 2 ते 5 माणसं असतील. पण या विभागामध्ये यांनी 163 कर्मचारी दाखवले तिथं हे पार्किंग करायला. एवढे लोक म्हणजे प्रत्येक एक माणूस आला त्यांनी एक गाडी लावायची, घरी जायचं आणि लाख रुपये पगार घ्यायचा, असं फक्त एकच गाडी लावून जायचं. तर ते 143 कर्मचारी लावले. त्यानंतर शेती विभागामध्ये किती म्हणजे शेती विभागामध्ये 65 कर्मचारी, वृक्षसंवर्धन विभागात 83 कर्मचारी. त्यानंतर एक गोशाळा विभागात 82 कर्मचारी. आता या गोशाळा पहा, एकच थोडी गोशाळा आहे तेवढी आपली, त्याच्यामध्ये 82 लोक आहेत नुसते काम करायला, असं दाखवलं. आणि प्रत्यक्ष गोशाळा विभागामध्ये कामं करतात ते 22 लोक आहेत तिथं. प्रत्येक एक जण आपला क्लार्क, एक शेण आणायला, एक दूध काढायला वगैरे, असे 22 लोक आहेत फक्त. पण यांनी दाखवले तिथं 100 लोक दाखवले. त्यानंतर सुरक्षा विभागामध्ये म्हणजे आपल्या एकंदरीत ते गेटवर उभे राहतात ते तुमच्या, ते किती लोक असतील? 22 लोक असतील. ह्या रस्त्यावर एक, त्या रस्त्यावर, गेटवर, शाळेच्या वर किंवा देवस्थानाच्या गेटवर, असे 10-15 लोक असतील. पण त्यांनी किती दाखवले? 315 लोक. बाकीच्या लोकांचे एक अंदाजे काही बनावट नाव काढून प्रत्येकाला एक 20, 25, 30 हजार पगार असतो. पण यांनी पगार सांगितला त्यांना 60 हजार. अरे का, असं कुठं असतं का? आणि त्यानंतर वाहन विभागात, आता वाहनाचं तुम्हाला तर ते सांगितलंच आहे, फक्त त्यांच्याकडे सरकार यांचे 13 वाहन आहेत. कोणाचे? ह्या ट्रस्टचे. पण त्या ट्रस्टला 13 वाहनासाठी 176 लोक दाखवले. म्हणजे आता एक म्हणजे हा जो भाग आहे भ्रष्टाचार, हे बाकीचे सगळे बनावट आणि पैसे संचालकाच्या किंवा ट्रस्टीच्या खातात. आणि त्यानंतर एक विद्युत विभाग आहे, लाईटी वगैरे रिपेअर करायला. त्याच्यामध्ये प्रत्यक्षामध्ये 2-4 वायरमन असू शकतात, 3 असू शकतील, 4 असू शकतील, 5 असू शकतील ज्या जास्त. साधारण एक वायरमन संपूर्ण तालुका बघतो किंवा संपूर्ण एक त्यांचा विभाग असला 10-20 गावं बघू शकतो. पण इथं ह्या देवस्थान ट्रस्टच्या साधारण 2 एकर जागेमध्ये हे 200 कर्मचारी, 200 वायरमन दाखवले तिथं. आणि प्रत्येक वायरमनला पगार दाखवला 1.5 लाख रुपये. काय करते नावं गावं, स्वामाजी गोमाजी, परत गोमाजी स्वामाजी, स्वामाजी गोमाजी, परत याच पद्धतीचे नावं. सगळे जे नावं असतील त्याचे अकबर काय फलाणे, अमुक बिस्ताने फलाणे. इथं जेवा तर वाजे असलं का जेवा, असं नाव करायचं. म्हणजे या पद्धतीने त्यांनी हे सगळे बनावट प्रकरण करून, ॲप बनावट करून, त्यानंतर हे लोक कर्मचाऱ्यांची नावं बनावट करून, तर दरमहा कमीत कमी एका संचालकाला रोज 1 कोटी रुपये मिळत होते, असा एक अंदाज घेतो. आणि मग हे 8 दिवसामध्ये 8 दिवसात त्यांचे 10 कोटी जमा व्हायचे. मग ते 10 कोटी कुठं करायचे खर्च? तर मग चला बाबा, ह्या माणसाची जमीन आहे ती घ्या, यांना काही इथं थांबायचं नाही, हे नुसते फिरायचे. फक्त पगार काढला तेवढ्या वेळेस तिथं हजर राहायचे आपल्या नावावर. रोज किती आले? 2 कोटी आले, 1 कोटी आले रोज ह्या ट्रस्टींना. आणि मग प्रत्यक्षामध्ये या विभागामध्ये काय आहे, शनी देवस्थानामध्ये 2474 कर्मचाऱ्याचे मासिक वेतन थेट बँक कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करायचं. आता किती करायचं? 2474 हे सगळे मिळून. मग पैसे किती झाले असतील? प्रत्येकाला 2-2 लाख तरी येत असतील, 2-2 कोटी तरी येत असतील रोज. पण प्रत्यक्षात कर्मचारी इथं होते 200-250 कर्मचारी होते पहिले. मग 250 कर्मचाऱ्याऐवजी
यांनी एक 10 पटीने कर्मचारी वाढवले, 10 पटीने, म्हणजे हे 2,258 केले, 100 पटीने वाढवले, 2,474 इतके कर्मचारी यांनी वाढवलेले आहेत. आणि यांचा पगार बसून खाल्ला, म्हणजे सगळं बनावट खेळ. आता हा यांचे दिवस संपले. शनी महाराज यांच्यावर रुष्ट झाले. शनीची 7.5 यांच्या पाठीमागं लागली. आता यांची चौकशी होईल आणि देवाचा पैसा खाणारे हे जे लोक, तर हे लोक आता शेवटी जेलमध्ये तर जातील, परंतु त्याबरोबर यांचे जे सगळे हे केलेले आहेत, पैसे खाल्लेले आहेत, ते पैसे देखील यांना आता परत द्यावे लागणार. आणि यांना शनी महाराज निश्चितच रस्त्यावर आणतील आणि भीक मागायला लावतील, अशी एक शक्यता निर्माण या मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलेली आहे. तर हा जो प्रकार घडला, हा प्रकार बरेच दिवस चाललं होतं या संदर्भामध्ये, हे कसं करायचं, काय करायचं. आणि एकंदरीत दृष्टिकोनातून शिंगणापूर देवस्थानचा रस्ता सिंगलच आहे अजून, तो डबल करण्याचं काम त्यांनी केलेलं नाही आहे. त्यानंतर तिकडं सोने घोडेगावकडे जाणारा रस्ता, तो पण व्यवस्थित त्यांनी डबल केलेला नाही आहे. त्यानंतर गोरगरीब जनतेला काही जे द्यायचं की ट्रस्टनुसार भोजनाची सोय जी असते, तर त्यांचे आशीर्वाद गोरगरिबांचे यांनी घेतलेले नाही. यांनी फक्त पैसा खायचा, देवाचे पूजेचे पैसे खायचे. आता शिर्डीला हे शिर्डी देवस्थान का चाललं, तर तेथे मोफत भोजन मिळतं म्हणून. त्यानंतर बालाजी देवस्थान का चाललं, तेथे मोफत प्रसाद, जेवण, राहणं वगैरे मिळतं म्हणून. आणि हे लोकांचं यांच्याकडं लोकसेवेचं काहीच नव्हतं, फक्त घेण्याचंच काम हे शनी देवस्थान करत होतं. तर आता या शनी देवस्थान हे शनी कोपला असून हा शनीची 7.5 या शिंगणापूर गावावर सुरू झाली. गावावर म्हणण्यापेक्षा ट्रस्टीवर सुरू झाली. आणि शनी शिंगणापूरच्या जो राहुरीच्या जवळून जाणारा, अलीकडच्या राहुरी खुर्दवरून जाणारा कमानसुद्धा या लोकांनी बदललेलं नाही आहे. चमचमीत कमान केलेली नाही, जबल रस्ता केला नाही. लोकांना, भाविकांना जाण्या येण्यासाठी खूप अडचण आहे, सिंगल रस्ता. तर हे शनिदेव आता रुष्ट झाले असून ते संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यामध्ये उलथापालथ करतील अशी एक अपेक्षा आहे. आणि आता जे आमदार, खासदार किंवा मंत्री कोणी जरी असेल आणि ते चुकीच्या पद्धतीने जर वागत असतील, तर त्यांना ह्या फडणवीस मुख्यमंत्री हे काही त्याला माफ करणार नाही आहेत. आता ते 1-2 जण होते, त्यांच्यावर देखील त्यांनी कार्यवाही केलेलीच आहे. की ते डायरेक्ट म्हणतात, आमदार असो कोणी असो, आम्हाला त्याच्याशी घेणं नाही, पोलिसांना डायरेक्ट त्यांच्यावर कार्य करायचं, तो चुकला त्याच्यावर कारवाई करा बस. तर ह्या फडणवीसाचं आपण एक व्यवस्थित मुख्यमंत्री आहे म्हणून बोलायला त्याला काही हरकत नाही आहे. आणि हे देवस्थानच्या दृष्टिकोनातून देखील जो खूप पैसा येतो, लोक सोनं टाकतात, नाणं टाकतात, काही चांदीचे मुकुट देतात, सोन्याचे मुकुट देतात, 2-2 किलोचे, 4 किलोचे. तर हे जातात कुठं, हा एक महत्त्वाचा मुद्दा. तेव्हा हे जे घडतं आहे ते योग्य आहे. आणि हे असंच संपूर्ण देवस्थानात, मग ते छोटं देवस्थान असो किंवा मोठं देवस्थान असो, गाव पातळीवर असो किंवा राज्य पातळीवर असो किंवा एक देश पातळीवरचं असो, प्रत्येक देवस्थानासाठी एक सरकारी नेमणूक करणं हे महत्त्वाचं आहे. तर आमचं हे ATM न्यू वर्ल्ड चॅनल संपूर्ण भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये लाखोच्या संख्येने लोक बघत असतात. आपण या चॅनलला जास्त शेअर, लाईक, सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब करून कॉमेंटही ह्या देवस्थानाच्या संदर्भामध्ये काय कॉमेंट असतील त्याही तुम्ही करा. आणि या चॅनलला जास्त सबस्क्राईब करा. धन्यवाद.